या व्हिडिओमध्ये आपण या क्लासमध्ये लेक्चरमध्ये आपण हे बघणार आहोत की ग्राफिक डिझायनिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं एआयच्या हेल्पने. तर ते आपण पूर्ण या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. तर यामध्ये ग्राफिक डिझायनिंग करताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला जे पोस्ट बनवावे लागतात सोशल मीडियासाठी फेसबुक इंस्टाग्रामसाठी आपण पोस्ट क्रिएट करतो तेच पोस्ट आपल्याला इथे क्रिएट करायचे आहेत. काय होतं की ज्यावेळेस आपण पोस्ट क्रिएट करतो ना तर ते पोस्ट म्हणजे नॉर्मली त्या पोस्ट वरती कमेंट लाईक शेअर आले पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. मग त्या पद्धतीने आपल्याला क्रिएट करण्यासाठी ती क्रिएटिव्हिटी करण्यासाठी आपल्याला एआयचा हेल्प घ्यायचा. एआयच्या हेल्पने आपण ते क्रिएटिव्हिटी करणार आहोत. आता इथे मी काही काल बनवले होत्या पोस्ट, त्या पोस्ट तुम्हाला शेअर करतो. स्क्रीन दिसते माझी तुम्हाला? अजून नाही दिसत. ठीक आहे, मी शेअर करतो. ठीक आहे, आता दिसते? ठीक आहे. हो. ठीक आहे, तर आपण ही जी इमेज क्रिएट केली ना ही इमेज पूर्णपणे एआयच्या हेल्पने क्रिएट केली आहे. म्हणजे या इमेज मध्ये मी कुठेही कोणतीही इमेज टाकली नाही किंवा मी कुठलंही टेक्स्ट पण इथं लिहिलेलं नाहीये. हे सगळं टेक्स्ट आणि इमेजचे फोटो पूर्ण एआय ने क्रिएट केलेले आहे चॅट जीपीटीने. तर या पद्धतीने आपल्याला इमेज क्रिएट झाली पाहिजे जेणेकरून आपण ती शेअर करू. इथं काय आलं असं की शादी की प्लेट में सबसे पहिले क्या जाएगा, बरोबर? पनीर टिक्का या हरा भरा कबाब. कमेंट में बताय ए और बी आणि इथे एक ऑप्शन दिलं ए, इथं दिलं बी. आता काय होतं की ज्यावेळेस आपण ही अशा पोस्ट टाकतो ना तर लोक काय करतात इथे कमेंट करतात. ज्यांनी ए कमेंट केली कोणी बी कमेंट केली तर याने काय होईल, जर कमेंट इंस्टाग्राम वरती आलं ना तर इंस्टाग्राम व्हायरल होईल. म्हणजे ती पोस्ट व्हायरल होईल आणि त्याला फॉलोवर येतील, कमेंट येतील, शेअर येतील जर ती तिथे ऍक्टिव्हिटी झाली तर. आणि ऍक्टिव्हिटीज नाही झाली तर काय होईल, त्याला व्ह्यूजच येणार नाही. जर व्ह्यूज तुम्हाला पाहिजे, इम्प्रेशन तुम्हाला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यासाठी आपल्याला त्या पोस्ट वरती ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे. मग अशा पोस्ट आपल्याला डिझाईन करायच्या आहेत की त्या पोस्टवर जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी होईल. आपलं काम ते आहे. कारण आपण ज्यावेळेस कस्टमरला ज्यावेळेस आपण कुठल्याही सोशल मीडिया अकाउंट आपण हँडल करतो त्याच्यावरती आपण पोस्ट टाकतो, पण त्या पोस्ट वरती जर लाईक येत नसतील किंवा शेअर कमेंट येत नसतील किंवा कुठली ऍक्टिव्हिटी होत नसेल तर त्या पोस्ट टाकून काही फायदाच नाही, त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. त्या पोहोचण्यासाठी तशा पद्धतीने आपल्याला कॉन्टेंट क्रिएट करावं लागतील त्यांच्या बिझनेस नुसार. समजलं तुम्हाला? हो हो समजलं. सर. तर मग ते कॉन्टेंट कसे क्रिएट करायचे तर त्यासाठी आपण इथे आलो आहोत आता चॅट जीपीटीला. ठीक आहे, तर चॅट जीपीटी मध्ये मी काल काय प्रॉम्प्ट टाकला होता किंवा काल कशा पद्धतीने क्रिएट केलं होतं तो एकदा तुम्हाला मी शो करतो. ठीक आहे, इथे आपण एक प्रॉम्प्ट दिला होता, स्वाद केटरर्स ऐसा कौन सा पोस्ट डाले जिसमें पोस्ट ज्यादा कमेंट आए. ठीक आहे, आणि आपण स्वाद केटरची जी त्यांची ही जी इंस्टाग्राम लिंक आहे ती आपण पोस्ट केली, इथे लिंक दिली आणि इथे आपण बस साधा एक आपण ऑप्शन म्हणजे कमेंट टाकली, प्रॉम्प्ट दिला, त्याला एक ऑर्डर दिली एआय ला. मग त्यांनी काय दिलं, आपके स्वाद केटरर्स के इंस्टाग्राम पेज के लिए एंगेजमेंट कमेंट बढ़ाने के सबसे बड़ा फॉर्मूला है विज्युअल भूक जगाओ और कॅप्शन से सवाल पूछो. बरोबर? म्हणजे इथे काय असायला पाहिजे, आपल्याला त्यांना विचारायचंय काही ना काहीतरी प्रश्न आणि त्या प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले की आपलं काम झालं. मग त्यासाठी इथे आपण पिक फेवरेट, इथे जसं की आपल्याला त्यांनी एक दिला, एक तरफ पनीर टिक्का और दुसरी तरफ हरा भरा कबाब. बरोबर? फोटो मध्ये त्यांनी इथे इथे दिलं फोटो आणि इथे दिलं त्या फोटो मध्ये काय हवंय आपल्याला. मग कॅप्शन घेतलं, कॅप्शन मध्ये काय टाकलं, शादी की प्लेट में सबसे पहिले क्या जाएगा, ए बी कमेंट में बताए. बरोबर? हे कॅप्शन मध्ये टेक्स्ट मध्ये आलं तिथे, जसं की आपण इथे बघतो हे आलं. बरोबर? आणि त्याच्यामध्ये क्यू चलेगा, आता त्यांनी रिझन पण दिलं आपल्याला की ही पोस्ट का चालन. लोग अपनी पसंद बताना पसंद करते हैं, ये सबसे आसान एंगेजमेंट है. बरोबर? लोकांना त्यांची पसंत सांगायची आहे, पनीर टिक्का का हरा भरा कबाब. तर त्यासाठी ते सांगतील आणि आपल्याला तिथं कमेंट येईल. ठीक आहे, तर इथे आपल्याला
कमेंट येतील. तर या पद्धतीने आपल्याला क्रिएट करायचे. त्याच्यानंतर दुसरी पोस्ट आपण बघतो, द गेस्ट लिस्ट. इथे एक दिलेली आहे, वो कौन सा दोस्त है जो सिर्फ गुलाब जामुन खाने शादी में आता है, उसे टॅग करो. मग त्यासाठी आपण एक इमेज क्रिएट केली होती काल, ती इमेज तुम्हाला दाखवतो. आता ही इमेज बघा, ही पूर्णपणे आपली चॅट जीपीटीने क्रिएट केली. किती क्रिएटिव्ह आणि भारी दिसते, एचडी दिसते. कुठेही मी त्याच्यामध्ये काहीही ऍड केलं नाही, म्हणजे फोटो घेतला नाही किंवा टेक्स्ट घेतला नाही, ॲरो घेतला नाही, इमोजी घेतलं नाही, काहीच घेतलं नाही. पूर्णपणे चॅट जीपीटी मला इमेज क्रिएट करून दिली. तर अशा पद्धतीने आपल्याला क्रिएट करायचे कॉन्टेंट, ज्याने क्लायंट आपल्याला पे करतील, क्लायंट आपल्याला वरती खुश होतील. बरोबर. तर या पद्धतीने आपल्याला काम जर आपण केलं तर त्यावेळेस ते आपल्यासोबत क्लायंट जोडलेले राहतील किंवा आपल्याला पे करायला तयार होतील, आपल्यासोबत नवीन कस्टमर येतील. आपण आपलं काम दाखवलं तर चांगल्या पद्धतीने. आणि आता आपल्याला पूर्णपणे एडिटिंग करायची गरज नाही. एआय मुळे आपल्याला काम एकदम अजून सोपं झालेलं आहे. ही इमेज किती मिनिटांमध्ये क्रिएट झाली? 5 मिनिटांमध्ये क्रिएट केली एआय ने. चांगली का नाही इमेज ही? छान आहे सर हो सर, इमेज. खूप भारी आहे. व्हिडिओ पण क्रिएट केले जातात का सर असेच आपण हा, प्रॉम्प्ट टाकून मग? व्हिडिओ व्हिडिओ पण क्रिएट होतो, इमेज पण क्रिएट होते. आता पहिले तुम्ही एक एक शिका. पहिले तुम्ही इमेजेस क्रिएट करायला शिका अशा पद्धतीने. एकदा तुम्ही इमेजेस शिकलात की नंतर आपण सेकंड स्टेप मध्ये व्हिडिओ कसे क्रिएट करायचे ते बघूयात आपण. इथे आता आपण, आता आपल्याला दुसऱ्या बिझनेस साठी करायचंय. जसं की आता एक पॅकर्स मूव्हर्स आहे, रश्मी पॅकर्स मूव्हर्स साठी आपल्याला करायचं आता पोस्ट. ठीक आहे, रश्मी पॅकर्स मूव्हर्स ची आपण वेबसाईट घेतली. वेबसाईट आपण कॉपी करूयात डायरेक्ट. इथे येऊयात प्रॉम मध्ये, इथे टाकू आपण वेबसाईट पहिले आणि इथे घेऊयात हाच प्रॉम घेऊ, ऐसा कौन सा पोस्ट डालने जिसमें पोस्ट ज्यादा कमेंट आहे. ठीक आहे, आपण याच्यासोबत टाकूयात आणि इथे टाकूयात चेक वेबसाईट. ठीक आहे, प्लस आपण इथे बिझनेस नेम पण टाकून देऊ, म्हणजे त्याला सर हा कन्फ्युज. प्रॉम्प्ट आम्हाला शेअर करा बरं का ग्रुपवर. हा, काय नाही, प्रॉम्प्ट बस आपल्या मनामध्ये जे आहे ना, आपल्याला जे बोलायचं आहे यायला तेच टाकायचं, बाकी काहीच नाही. प्रॉम्प्ट मध्ये काय आहे, आपल्याला जे हवंय ना तेच आपण तिथे टाकायचं, ते ऑटोमॅटिक क्रिएट करून देतं. आता रश्मी आयडिया पॅकर्स, येईल ऍटलिस्ट आम्हाला, बाकी हा काही नाही. मी शेअर करेल. रश्मी पॅकर्स अँड मूव्हर्स चेक वेबसाईट. ठीक है, आता आपण रश्मी पॅकर्स मूव्हर्स एक कॉमा देऊ, चेक वेबसाईट. ठीक है, त्याच्यानंतर पुन्हा एक आपण कॉमा देऊ की ऐसा कौन सा पोस्ट डाले जिससे जिसमें पोस्ट ज्यादा कमेंट आए. ठीक आहे, इथे एक आपण कॉमा देऊ. ठीक आहे, आता एकदा बघूयात आपण काय आपल्याला रिझल्ट येतो. जर प्रॉम्प्ट चुकला तर पूर्ण प्रॉम्प्ट आपण टाकू नवीन, त्याला समजाल असं. बघू अगोदर त्याला काय समजलंय. समझ लाता तेरा। रश्मि पैकर्स मूवर जैसे सर्विसेज बिजनेस के लिए लोग अक्सर टैब एंगेज करते हैं जब उन्हें भरोसा, ट्रस्ट दिखाया या उनकी परेशानी, टेन्शन को सोल्यूशन मिले. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला पोस्ट हवी आहे, इमोशन हवंय, गेम्स हवंय. बरोबर, फोकस करना होगा. तो इथं मग त्यांनी आपल्याला काय दिलं, रिलेटेड टू पॅकिंग स्ट्रगल. आता इथे पॅकिंग स्ट्रगल बद्दल त्यांनी एक पोस्ट दाखवली आहे. आता ही पॅकिंग स्ट्रगल बरोबर आहे, कोणालाही घर शिफ्ट करायचं असेल तर सगळ्यात पहिले प्रॉब्लेम काढतो, सामान पॅकिंगचा प्रॉब्लेम त्यांना दिसतो. मग त्यांनी इथे काय केलं, प्रॉब्लेम हायलाइट केला. याच्यामध्ये ग्राफिक मध्ये काय केलं, एक तरफ बिखरा हुआ सामान और दूसरी तरफ रिलैक्स आदमी जो रश्मि मूवर्स को देख रहा है. बराबर. त्याच्यानंतर कॅप्शन, घर शिफ्ट करते वक्त सबसे मुश्किल काम क्या लगता है. आपण टाकलं. मग किचन का सामान पॅक करना, मग इथं कोणी कमेंट करल, हेवी फर्नीचर शिफ्ट करना या बच्चों के खिलौनों सामान को नीचे कमेंट करें, नंबर बताए. हे 2-3 नंबर दिले. मग लोक काय करतील, 1, 2, 3 कुठला तरी कमेंट करेल. त्यांनी कमेंट केलं की आपल्याला काय होईल, आपली पोस्ट पुढे व्हायरल होईल. जोपर्यंत कमेंट येणार नाही तोपर्यंत आपली पोस्ट व्हायरल होणार नाही. क्यू चलेगा त्यांनी दिलं, हर कोई अपनी परेशानी शेअर करना चाहता है. बरोबर. मग आपण इथून प्रॉम्प्ट घेऊयात. आपला कामाचा प्रॉम्प्ट इतकाच आहे फोटो पर्यंत. फोटो घेऊयात.
ठीक आहे, फोटोग्राफिक पासून घेतला आपण. आता इथे आपण एआयचं जे खाली जे टूल आपल्याला दिसतंय, या टूलला फक्त आपण इथे काय करणार आहोत, क्रिएट इमेजला आपण सिलेक्ट करणार आहोत. क्रिएट इमेजला केलं, इथे आपण तो प्रॉम्प्ट पेस्ट केला आणि एंटर केला. आता इथे एक इमेज क्रिएट होईल. ती इमेज आपण चेक करू की आपल्याला पाहिजे तशी झाली का. झाली आहे. इथे बघा, रश्मी पॅकर्स अँड मूव्हर्स दाखवलंय वरती. त्याच्यानंतर इथे दोन ऑप्शन दाखवले. इथे सामान पूर्णपणे इकडे तिकडे व्यस्त दाखवलंय आणि इथे हा आरामात बसलाय. रश्मी पॅकर्स मूव्हर्सची गाडी दाखवली आहे आणि घर लिहिलंय, घर शिफ्ट करते वक्त. आता इथे चुकलंय बरोबर. सबसे मुश्किल काम क्या लगता है. तो इथं आपण पुन्हा याला प्रॉम्प्ट देऊ आणि पुन्हा सांगू की टेक्स्ट जे आहे ते प्रॉपर कर म्हणून. बरोबर. सेम घेऊयात. एक मिनिट, आपण पुढचा वरचा जो प्रॉम्प्ट आहे तो एकदा चेक करू. सबसे पाहिजे होतं बरोबर. आपण सांगू इथे त्याला रिक्रिएट इमेज. ठीक आहे, आपण रिक्रिएट इमेज टाकलं. चेक प्रॉपर टेक्स्ट आणि स्पेलिंग. आपण एक नवीन तिथं त्याला एक ऑर्डर दिली. एंटर करूयात. आता बघू काय करतं ते. पुन्हा तिथं काय झालं, ती लाईन चुकली. तर त्याने ती लाईन पुन्हा तशीच केली. तर मग इथे आपण काय करू शकतो, आपल्याकडे इथे जागा मिळाली. आपल्याला काय मिळालं, इथे स्पेस आहे. इमेजेस तर क्रिएट झाल्या, ऑप्शन पण क्रिएट झाले. तर इथे आपल्याला स्पेस आहे. तर मग आपण हे जे टेक्स्ट आहे कॅनवा मध्ये अपलोड करून आपण ऍड करू शकतो. ठीक आहे, हे 3 ऑप्शन तर बरोबर आलेत. त्यानंतर घर शिफ्ट करते वक्त इथं सब बे आले इथं. बरोबर. इथं आपल्याला पाहिजे होतं सबसे. तर मग आपण याला डाउनलोड करून घेऊ एकदा. आपल्याकडे डाउनलोड करून घेतली. आपण कॅनवा मध्ये जाऊयात. ही जी इमेज आहे ती आपण डायरेक्ट इथे अपलोड करू. अपलोड इमेज. एडिट इमेज. आली आपल्याकडे. आता आपण इथं एक पाच टाकू त्याच्यावरती. याचा कलर चेंज करू आपण. बॅकग्राऊंडला जो कलर आहे तोच घेऊयात म्हणजे मॅच होईल. किंवा डार्क व्हाईट घेतला आपण. ठीक आहे. आणि इथे आपण जो टेक्स्ट घेतला होता तोच टेक्स्ट घेऊया आपला चॅट जीपीटीचा. आपला जो प्रॉम्प्ट होता फर्स्ट प्रॉम्प्ट मध्ये. ठीक आहे, इथून आपल्याला घ्यायचं होतं. इथून घेऊयात आपण. आता इथून आपण इथे टाकूयात. टेक्स्ट घेऊयात.
ठीक आहे, तर आता इथं आपण टाकूया आणि इथे आपण त्याला प्रॉपर सेट करू. ठीक आहे. आता आपण इथे याला प्रॉपर सेट केलं. त्याच्यामध्ये आपण ऑप्शन टाकलं की आपलं बॅकग्राऊंडचं पण टेक्स्ट आपल्याला दिसलं नाही पाहिजे. ठीक आहे. आता हे ऍज इट इज ठेवूयात आपण. बाकीचं काही चेंजेस नाही करणार. इथे फक्त आपण चेंजेस केले. आता इथे आपल्याला काय करायचंय, लोगो पण आपण ऍड करू शकतो. आपल्याला जर वाटलं रश्मी पॅकर्स मोरचा लोगो आपल्याला ऍड करायचा आहे, तर आपल्याकडे ऑलरेडी रश्मी पॅकर्सचे काही डिझाईन बनवलेले असतील. मग आपण रश्मी सर्च करूयात. ठीक आहे, रश्मी पॅकर्सचे आपल्याकडे ऑलरेडी डिझाईन आहेत. रश्मी पॅकर्सची डिझाईन ठीक आहे, ही इथे आपल्याला भेटली. ठीक आहे, रश्मी पॅकर्सची डिझाईन भेटली. रश्मी पॅकर्स मधून आपण लोगो घेऊयात. लोगो कॉपी नाही झाला. लोगो टाकू इथे आपण. इथे वेबसाईट आणि आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईट घेतली आणि बाकीचं आपलं सगळं टेक्स्ट प्रॉपर आहे. मग आपण काही चेंजेस करणार नाही आणि याला डाउनलोड करूयात आपण. आपली इमेज रेडी आहे पब्लिकसाठी, सोशल मीडियासाठी. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉन्टेंट क्रिएट करायचे. दुसरा प्रॉम्प्ट बघूयात आपण काय प्रॉम्प्ट आहे. इथे दिला गेस द सिटी, इंटरैक्टिव क्वेश्चन, किसी सिटी का फेमस लैंडमार्क जैसे मुंबई का गेट ऑफ इंडिया या बैंगलोर का ट्रैफिक, ब्लर फोटो और साथ में आपका डिलिव्हरी ट्रक. तो बघूयात आपण काय क्रिएट करतं चॅट जीपीटी. एक पोस्ट आपली रेडी झाली. सेकंड पोस्ट आपली रेडी, ही पण रेडी झाली. इथे पण आपल्याला काही जास्त एडिटिंगची गरज दिसत नाही मला. रश्मी पैकर्स एंड मूवर्स, वैन दिली इथे रश्मी पैकर्स एंड मूवर्स. हमारी टीम आज इस सिटी में शिफ्ट कर रही है, क्या आप गेस कर सकते हैं कौन शहर है? हिंट, यहाँ की वड़ा पाव सबसे बेस्ट है. ठीक आहे, असं पण आपण टाकू शकतो. किंवा आपल्याला वाटलं की टेक्स्ट प्रॉपर नाही आलंय, टेक्स्ट आपल्याला व्यवस्थित टाकायचंय, तर आपण याला डाउनलोड करून कॅनवा मध्ये एडिट करून पुन्हा त्याला अपलोड करू शकतो, जेणेकरून ते प्रॉपर येईल. किंवा आपल्याला वाटलं की याला हिंदीमध्ये करायचंय, तर मग हिंदीमध्ये करण्यासाठी फक्त आपल्याला जायचंय पुन्हा आपण इथेच येऊयात. याला फक्त एक न्यू टॅब करू. ऍज इट इज ती जी इमेज डाउनलोड केली ती आपण अपलोड करू इथं. आपल्याला वाटलं इंग्लिशमध्ये लोकांना समजत नाही, मग आपल्याला हिंदीमध्ये करायची, तर आपण आता हिंदीमध्ये करूयात. ठीक आहे, फिट केली इथे आपण. आता आपल्याला या टेक्स्टच्या तिथे आपल्याला हिंदी करायचंय. आपण इथे स्क्वेअर सर्च करूयात, शेप सर्च करूयात. शेप मध्ये आपल्याला इथे स्क्वेअर हवाय, जो आपण तिथे प्रॉपर टाकू शकतो.
आहे, स्क्वेअर आला आपल्याकडे. स्क्वेअर आपण इथे घेऊयात प्रॉपर याच्यामध्ये. ठीक आहे, आता स्क्वेअरचा कलर चेंज करायचा आपल्याला, सेम कलर करायचा बॅकग्राऊंडला जो आहे. कलर पिक करूया तिथून आणि बॅकग्राऊंडचा कलर पिक करूयात. झाला, मॅच झाला. आता इथे काय टेक्स्ट आहे का नाही आपल्याला माहिती नाही, बरोबर. सेम आता एक फॉर्मॅट आपल्याला प्लेन इमेज क्रिएट झाली आहे. आता आपण इथे जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट आपण क्रिएट करूयात. आपण आता दुसरं चार्ट जीपीटी ओपन करू, एआय ओपन करू, ग्रॉक एआय जो आहे त्याला आपण ओपन करू. कारण एका चार्ट जीपीटी मध्ये तर आपण वर्क करतोय, मग आपण एक दुसरा एआय यूज ओपन करूयात. इथे आपण जो प्रॉम्प्ट होता आपला, हा जो प्रॉम्प्ट आहे, या प्रॉम्प्ट मध्ये आपला जो फर्स्ट आहे त्याच्यामध्ये कॅप्शन काय आहे आपला, कॅप्शन इथे आहे, बरोबर. हे कॅप्शन घेऊयात आणि इथे जाऊन आपण हा प्रॉम्प्ट टाकूयात. इथे फक्त आपल्याला काय करायचंय, वडापाव टाकायचंय. पुन्हा इथे एक प्रॉम्प्ट द्यायचा, क्रिएट इन हिंदी ओनली. आता भरपूर क्रिएट केले होते मी, त्याच्यामुळे याची लिमिट संपली. त्याने लिमिट आपल्याला दाखवली की लिमिट संपलेली आहे, बरोबर. मग इथे आपण सेकंड दुसरा आपला ए आहे, डीपसीक आहे. डीपसीक ओपन करूयात आपण, याला क्लोज करू आपण आणि डीपसीक एआय ला ओपन करू. सेम प्रॉम्प्ट होता आपला, तो आपण कॉपी केला तिकडचा, इथे टाकला आणि हिंदीमध्ये त्याला सांगूयात. ठीक आहे, तो आता याने टाकलं की सगळं पण नाही कळालं. ठीक आहे, तर आपण सगळं काय करू, इंग्लिश टू हिंदी, किंवा इथे हिंदी घेऊयात आपण. इथे टाकूयात. आपला टाइप करायचं नाही ना, म्हणून आपण एवढे कुठाने गेलो. ठीक है, आता हमारी टीम आज इस शहर में शिफ्ट कर रही है. कॉपी करू एवढं. ठीक आहे, इथे जाऊयात आपण. इमेज कुठे आहे, इकडे. ठीक आहे, इथे पेस्ट करूयात. आपलं टेक्स्ट आलं, त्याला साइज बॉडीची कलर चेंज करू, जसा हायलाइट होईल. ठीक है, हमारी टीम आज इस शहर में शिफ्ट कर रही है. ठीक है, त्याच्यानंतर दुसरं आहे, क्या आप अंदाजा लगा सकते हैं कि ये कौन सा शहर है. कॉपी करूया आणि पुन्हा इथे पेस्ट करू. कलर चेंज करू शकतो आपण. ठीक आहे, थोडा चेंज केला म्हणजे लवकर हायलाइट होईल. इथे आपल्याला टीप पाहिजे, हिंटच्या तिथे काय पाहिजे, टीप टाकूयात आपण, किंवा हिंटच ठेवूयात आपण आणि त्याला आपण तिकडे चेंज करू. इथून फक्त हिंट कॉपी करूयात आपण आणि यामध्ये ऍड करू. पुन्हा या टेक्स्टचा कलर व्हाईट घेऊ, म्हणजे तो मॅच होईल. ठीक है, हिंट यहाँ का बड़ा, यहाँ का वड़ा पाव सबसे अच्छा है. बरोबर. आता सगळे काय आन्सर देतील तुम्हाला वाटतं? मुंबई.
हां, मग आपल्याला काय पाहिजे तेच पाहिजे. त्यांना सोपं झालं पाहिजे आणि त्यांनी आन्सर दिला पाहिजे. तर मग इथे आपण टाकूयात आता एक त्यांचा लोगो पण टाकून देऊ आपण. लोगो घेऊ गाडीवरती म्हणजे गाडी खरोखर त्यांची दिसेल. ठीक आहे. गाडी बी त्यांचीच करून टाकली आपण. रश्मी पॅकर्स मोल्स आणि गाडीवरती फोटो पण आणि पाठीमागे ब्लर आपला गेट ऑफ इंडियाचा फोटो. आता त्याला आपण डाउनलोड करून घेऊ. इथे एकच इमेज करायची आपल्याला. डाउनलोड डाउनलोड ठीक आहे. डाउनलोड झाली आपल्याकडं. 2 इमेजेस आपण क्रिएट केल्या म्हणजे 2 दिवसाचे आपल्याला पोस्टचं काम आपलं झालं. फर्स्ट डे आपण ही टाकणार, दुसरी टाकणार. कुठे गेली? फर्स्ट डे आपण ही टाकणार, सेकंड डे आपली ही टाकणार. 2 पोस्ट तर रेडी झाल्या. अजून किती प्रॉम्प्ट आहेत आपल्याकडे? अजून आपल्याकडे 3, 4 प्रॉम्प्ट दिलेले आहेत आपल्याला. म्हणजे आणखीन 2 दिवसाचे कॉन्टेंट आपण क्रिएट करू शकतो आरामात. आणि ते क्रिएट करून आपण शेअर करायचे सोशल मीडियावरती. इझी आहे ना? हो सर. बस एवढे इमेजेस तुम्हाला क्रिएट करायचे आहेत अशा आणि त्या आपल्याला शेअर करायच्या आहेत क्लायंटला रेग्युलर बेसिसवरती. डाउनलोड केलेली कुठे गेली आपली फर्स्ट? इथे वाटतं. या इथे 2 इमेजेस आपल्या. ठीक आहे. ही एक आहे आणि ही एक आहे. सर या इमेज मध्ये आपण कॉन्टॅक्ट नंबर नाही टाकला ना. हा कॉन्टॅक्ट नंबर नाही लागला सेकंड नंबर मध्ये, सेकंड इमेज मध्ये. इथे फक्त ब्रँडिंग झाली, कॉन्टॅक्ट नंबर राहिला. जर त्यांना कस्टमर इथे टाकूयात, कॉन्टॅक्ट नंबर इथं बसेल आहे ना. वेबसाईट पण घेऊयात. कोणाला जर वेबसाईटला व्हिजिट करायची असेल तर करू शकतो. इथे हायलाइट करू आपण म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर पण झाला. डाउनलोड लोगो राहिला का? इमेज. लोगो घेतला आपण गाडीवरती घेतला. हा. किंवा अजून पाहिजे असेल तर अजून पण इथे टाकता येईल लोगो वरती, नावाच्या वरती. इथं इथं दिसतच नाही तो, इथं दिसतो. ठीक आहे, इथं टाकू. जेपीजी डाउनलोड सेकंड इमेज डाउनलोड. ठीक आहे. 2 इमेजेस आपल्या झाल्या. आता आपल्याला काय फक्त जायचं आणि क्लायंटला शेअर करायचे. आता आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर करूयात. ही एक इमेज आपली आणि सेकंड इमेज आपली कोणती आहे? ही. दोन्ही इमेज आपण ग्रुपवरती शेअर केल्या. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, इमेजेस क्रिएट करायचे आणि शेअर करायचे क्लायंटला. बरोबर. तुम्ही जितक्या जास्त इझिली फास्ट हे सगळं क्रिएट करू शकता आणि क्लायंटला त्या इम्प्रेस करू शकता, तितके क्लायंट आपल्याकडे जास्त येतील आणि तितके जास्त अर्निंग होईल तुमचं. बरोबर. हो सर. तर आपल्याकडे एक्झिस्टिंग क्लायंट आहेत. तुम्हाला क्लायंट शोधायची पण गरज नाही. आपल्याकडे भरपूर क्लायंट आहेत ऑलरेडी. त्या क्लायंटला जरी तुम्ही सर्व्हिस दिली ना, तर ते पण आपल्याला पे करायला रेडी आहेत. तर तुम्ही एक्झिस्टिंग जे क्लायंट आहेत ना, त्यांना त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांनाच इमेजेस बनवून द्या आणि त्यांच्याकडनंच आपल्याला पेमेंट भेटणार आहे. ग्रुप पण आपल्याकडे आहे. मी तुम्हाला चालेल ना सगळं सर. हा ग्रुपमध्ये ऍड करतो. ग्रुपमध्ये ऍड करतो. तुम्ही फक्त त्यांना बोला आणि त्यांच्याकडनं मला आयडिया नव्हती सर इतक्या दिवस असं पण यूज करून क्रिएट करतात ती काही आयडिया नव्हती मला आजपर्यंत. आज समजलं आता ते AI वापरून कशी